मागच्या व्हिडिओमध्ये आपण 99पर्यंत प्रश्न बघितले होते. आता 100वा प्रश्न. रोलेट कायद्याविरुद्ध गांधीजी कोणते आंदोलन केले? तर रोलेट कायद्याविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रह केलेला होता. रोलेट समितीचे अध्यक्ष कोण होते? सर सिडनी रोलेट हे रोलेट समितीचे अध्यक्ष होते. 102 नंबरचा प्रश्न. रोलेट कायद्याला कोणत्या नावाने ओळखले जात असे? रोलेट कायद्याला काळा कायदा म्हणून ओळखले जात असे. आता त्याचा पुढचा प्रश्न. डायआर्की म्हणजे काय? किंवा डायआर्की म्हणजे द्विदल राज्यपद्धती. डायआर्की म्हणजे द्विदल राज्यपद्धती. आणि डायआर्की ही संकल्पना कोणत्या कायद्याने लागू झाली? भारत शासन कायदा जो होता, भारत शासन कायदा 1919चा, या कायद्यानुसार डायआर्की ही संकल्पना, द्विदल राज्यपद्धती ही जी संकल्पना होती ही लागू करण्यात आली. त्यानंतर चा प्रश्न 105 नंबरचा. होम रूल लीगच्या प्रमुख नेत्या कोण होत्या? ॲनी बेझंट या होम रूल लीगच्या प्रमुख नेत्या होत्या. रोलेट सत्याग्रहाला विरोध करणाऱ्या नेत्या कोण होत्या? ॲनी बेझंट या रोलेट सत्याग्रहाला विरोध करणाऱ्या नेत्या होत्या. या आयरिश महिला होत्या व त्या आयर्लंडच्या होत्या. लोकमान्य टिळक आंदोलनाच्या काळात कुठे होते? इंग्लंडमध्ये. आता लोकमान्य टिळक हे इंग्लंडवरून परत आले नाही याची खंत कोणाला होती? शंकरराव देव यांना. टिळक इंग्लंडमध्ये कोणत्या पक्षाशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होते? मजूर पक्ष होता. त्या मजूर पक्षाशी टिळक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होते. 109 नंबरचा प्रश्न आहे. पंडित मदन मोहन मालवीय कोणत्या गटाचे नेते मानले जातात? मवाळ नेते होते पंडित मदन मोहन मालवीय. महमद अली जिना यांनी रोलेट कायद्याला विरोध केला होता का? होय. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या मवाळ नेत्यांनी कोणता पक्ष स्थापन केला? ऑल इंडिया लिबरल फेडरेशन ही जी संस्था आहे, ऑल इंडिया लिबरल फेडरेशन, तो पक्ष हे जे मवाळ नेते होते जेव्हा काँग्रेसमधून ते बाहेर पडले त्यांनी स्थापन केला. आता त्याचे मराठी नेते कोण होते? तर M.R. जयकर हे ऑल इंडिया लिबरल फेडरेशनचे मराठी नेते होते. आता ऑल इंडिया लिबरल फेडरेशनमध्ये सर्वच जण सेनापती आहेत पण एकही सैनिक नव्हता हे विधान कोणी केले आहे? महमद अली जिना यांनी हे असे विधान केलेले आहे. त्यानंतरचे 114 नंबरचा प्रश्न. चेंबर ऑफ प्रिन्सेस कोणाची संघटना होती? संस्थानिकांची संघटना ही चेंबर ऑफ प्रिन्सेस होती. ही ब्रिटिश धार्जिणी संघटना होती. गदर पक्ष पंजाबचा होता. युगांतर पक्ष बंगालचा होता. गांधीजींच्या राजकारणाचा मुख्य आधार कोणता होता? सत्याग्रह आणि अहिंसा हा गांधीजींच्या राजकारणाचा मुख्य आधार होता. त्यानंतरचा प्रश्न. गांधीजी सत्याग्रहाचे तंत्र प्रथम कुठे विकसित केले? तर दक्षिण आफ्रिकामध्ये गांधीजींनी सत्याग्रह केला होता सर्वात प्रथम. सत्याग्रह पर्वामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत कोणत्या युगाची सुरुवात झाली? तर या स्वातंत्र्य चळवळीत कोणत्या युगाची सुरुवात झाली? गांधी युगाची सुरुवात झाली. ठीक आहे. त्यानंतर चंपारण्य, खेडा, अहमदाबाद या 3 आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? तर महात्मा गांधी यांनी हे आंदोलनाचे नेतृत्व केले होते. गांधीजी भारतात आगमन केव्हा झाले? गांधीजींचे भारतात 1915ला आगमन झाले होते. त्यानंतरचा प्रश्न 122वा. गांधीजींना लोकमान्यता ही एक शृंखला आहे असे वाटत होते. ठीक आहे. 123 नंबरचा प्रश्न. गांधीजींच्या सत्याग्रह तत्त्वज्ञानाचा आधार काय? सत्य आणि अहिंसा. 124 नंबरचा प्रश्न. रोलेट कायद्याविरोधात आंदोलनामुळे गांधीजी राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झाले. फक्त रिकाम्या जागांचा प्रश्न येतो. 125 नंबरचा प्रश्न. रोलेट सत्याग्रह गांधीजींचा पहिला अखिल भारतीय जन आंदोलनाचा प्रयत्न होता. बघा, रोलेट सत्याग्रह हा गांधीजींचा पहिला अखिल भारतीय जन आंदोलनाचा प्रयत्न होता. 126 नंबरचा प्रश्न. टिळक पर्वानंतर भारतीय राजकारणात कोणते युग सुरू झाले? गांधीजी. रोलेट कायदा कोणत्या युगानंतर लागू करण्यात आला? पहिल्या महायुद्धानंतर रोलेट कायदा हा लागू करण्यात आला. भारत शासन कायदा 1919ला दुसरे नाव काय? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा. भारत शासन कायदा 1919चं जे दुसरं नाव आहे ते मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा. डायआर्की प्रथम कोणत्या स्तरावर लागू करण्यात आली? प्रांतीय स्तरावर. ही जी डायआर्की म्हणजे द्विदल शासन पद्धती ही कोणत्या स्तरावर लागू करण्यात आली? सर्वप्रथम तर प्रांतीय स्तरावर. राष्ट्रवादी जाणीवांची प्रदीर्घ परंपरा असलेले शहर कोणते? मुंबई. त्यानंतरचा. गोखले व फिरोजशाह यांनी कोणत्या शहरातून देशाचे नेतृत्व केले? मुंबईवरून. राष्ट्रीय काँग्रेसची जिवंत वस्तुस्थिती कोणत्या शहरात होती? मुंबई.
1919 व 1920 नंतरचा कॉलोनियल राष्ट्रवटीविरुद्धचा लढा मुख्यतः कुठून उभारला गेला? तो सुद्धा मुंबई येथूनच उभारलेला गेलेला आहे. 135 नंबरचा प्रश्न आहे, अखिल भारतीय आंदोलनासाठी प्रचंड निधी कोणत्या शहराने पुरवला? मुंबईनेच पुरवला. रोलट सत्याग्रहाचे मुख्यालय कोठे होते? मुंबई. असहकार चळवळीचे मुख्यालय मुंबई. कायदेभंग लढ्याचे सूत्रसंचालन कुठून केले गेले? मुंबई. हे बघा, हे सर्व प्रश्न विचारतात की याचे मुख्यालय कुठे आहे असं. छोडो भारत चळवळीचे संचालन कुठून झाले? मुंबई येथून. मुंबई इलाक्याचा गव्हर्नर कोण होता? त्यावेळी सुद्धा रॉजर लमले होता. ठीक आहे. रॉजर लमले यांनी गांधीजींच्या प्रभावाबाबत कोणाला अहवाल दिला? तर लॉर्ड लिनलिथगो. जे रॉजर लमले होते यांनी गांधीजीच्या प्रभावाबाबत कोणाला अहवाल दिला? लॉर्ड लिनलिथगो. ठीक आहे. 142 नंबरचा प्रश्न आहे, बोल्शेविक क्रांतीच्या भीतीने ब्रिटिशांना कोणाचे भय वाटत होते? गांधीजींचे व क्रांतिकारांचे भय हे ब्रिटिशांना वाटत होते. त्यानंतरचा प्रश्न 143 नंबरचा, जालियनवाला बाग हत्याकांडानंतर गांधीजींनी कोणती चळवळ सुरू केली? असहकार चळवळ. गांधीजींनी कोणती चळवळ सुरू केली? असहकार चळवळ. असहकार चळवळीतून कोणते नेते पुढे आले? चित्तरंजन दास. हे बघा, हे जे प्रश्न आहे हे मी म्हणजे ज्याप्रमाणे घटना घडत गेल्या त्यानुसारच घेतलेले आहेत. तर यामुळे तुमचं एक प्रॅक्टिस जी आहे ती घटनेप्रमाणे बरोबर होईल. असहकार चळवळीतून उदयास आलेल्या नेत्यामध्ये मोतीलाल नेहरूंचा समावेश होता का? होय होता. असहकार चळवळीतून उदयास आलेल्या नेत्यांमध्ये जवाहरलाल नेहरूंचा पण समावेश होता का? होय. म्हणजे कोण कोण होते? मोतीलाल नेहरू आणि जवाहरलाल नेहरू. असहकार चळवळीतून उदयास आलेल्या नेत्यांमध्ये सरदार पटेलांचा समावेश होता का? होय होता. असहकार चळवळीतून उदयास आलेल्या नेत्यांमध्ये राजेंद्र प्रसादांचा समावेश होता का? होय होता. असहकार चळवळीतून उदयास आलेल्या नेत्यांमध्ये मौलाना आझादांचा समावेश होता का? होय होता. त्यानंतरचा प्रश्न, राष्ट्रीय शिक्षण संस्था स्थापनेमागीलचे कारण काय होते? सरकारी शिक्षण संस्थांचा निषेध हे राष्ट्रीय शिक्षण संस्था स्थापनेमागील कारण. परीक्षेला कारण सुद्धा विचारले जाते, त्यामुळे असे जे कारण असतात की ही घटना कशासाठी घडली ते सुद्धा आपलं त्याचं मागची घटना माहिती हवी. त्यानंतरचा 151 नंबरचा प्रश्न, छोडो भारत आंदोलनाच्या यशाचा पाया कोणत्या आंदोलनाने रचला? सविनय कायदेभंग आंदोलन. हे जे छोडो भारत आंदोलन जे होतं या यशाचा पाया कोणत्या आंदोलनाने रचला? तर सविनय कायदेभंग आंदोलन. व्हाईसरॉय आर्यविन व यांनी गांधीजींशी समानतेने वाटाघाटी केव्हा केल्या? 1931 साली. चर्चिल गांधीजीबद्दल कोणता शब्द वापरत असे? नेक्ट फेकीर. जे चर्चिल होते ते गांधीजींबद्दल एक शब्द वापरत होते, नेक्ट फेकीर. नागरिकांचे मूलभूत हक्क प्रथम कोठे विहित करण्यात आले? 1931च्या कराची काँग्रेसमध्ये. बघा, जो काँग्रेसचा 1931चं जे होतं कराचीमध्ये अधिवेशन, तिथं नागरिकांचे मूलभूत हक्क प्रथम विहित करण्यात आले. काळाराम मंदिर सत्याग्रह कुठे करण्यात आला? नाशिक येथे. काळाराम मंदिर सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतरचा प्रश्न, काळाराम मंदिराभोवती सत्याग्रह किती वर्ष चालला? 3 वर्ष. कोणी केला? काळाराम मंदिरचा सत्याग्रह कोणी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याचे सत्याग्रहाचे नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. काळाराम मंदिर कुठे आहे? नाशिकला आहे. ठीक आहे. आणि तो जो सत्याग्रह हा किती वर्ष चालला? तर 3 वर्ष. गांधीजींनी अस्पृश्यता निवारणासाठी कोणता दौरा केला? हरिजन दौरा केला. गांधीजींच्या हरिजन दौऱ्याचे अंतर किती होते? तर 20,000 किलोमीटर एवढे गांधीजींच्या हरिजन दौऱ्याचे अंतर होते. पंढरपूरच्या विठोबा मंदिर सर्वांसाठी खुले करण्याचे श्रेय कुणाला जाते? साने गुरुजी यांना. छोडो भारत चळवळीचा पूर्वरंग कोणता होता? व्यक्तिगत सत्याग्रह. छोडो भारत चळवळीचा पूर्वरंग कोणता होता? व्यक्तिगत सत्याग्रह. त्यानंतरचा 162 नंबरचा प्रश्न, जपानी बॉम्ब हल्ल्यामुळे गांधीजींनी कोणता निर्णय घेतला? छोडो भारत आंदोलन. गांधीजींनी ब्रिटिशांना कोणता संदेश दिला? भारत सोडा असा संदेश गांधीजींनी ब्रिटिशांना दिला.
छोडो भारत आंदोलनाचा ठराव प्रथम कुठे मंजूर झाला? तर वर्धा येथे. वर्धा येथे छोडो भारत आंदोलनाचा प्रथम ठराव मंजूर झाला. छोडो भारत आंदोलनाची घोषणा कुठे झाली? मुंबई येथे. डू ऑर डाय हा नारा कोणी दिला? महात्मा गांधी. बघा, नारे सुद्धा विचारले जातात परीक्षेमध्ये की हा नारा कोणी दिला. तर डू ऑर डायचा नारा कोणी दिला? महात्मा गांधींनी. छोडो भारत आंदोलनाचे केंद्रीय सूत्रसंचालन कुठे होते? मुंबई येथे. त्यानंतरचा 168 नंबरचा प्रश्न, केंद्रीय गुप्त क्रांतिकारी यंत्रणा किती वर्ष कार्यरत होती? 1944 पर्यंत. केंद्रीय गुप्त क्रांतिकारी यंत्रणा किती वर्ष कार्यरत होती? 1944 पर्यंत. आता या जे केंद्रीय गुप्त यंत्रणेची माहिती अरुणा असफलींना होती का? होय, होती. केंद्रीय गुप्त यंत्रणेची माहिती सुचेता कृपलानींना होती का? होय, होती. सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या माध्यमातून आंदोलनाला उत्तेजन दिले? रेडिओ प्रसारण. रेडिओ प्रसारणमधून सुभाषचंद्र बोस यांनी रेडिओ प्रसारणचे जे माध्यम होते त्याच्यातून आंदोलनाला उत्तेजन दिले. सुभाषचंद्र बोस यांनी प्रथम कोणत्या देशाच्या रेडिओचा वापर केला? जर्मनी. नंतर सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या देशाच्या रेडिओचा वापर केला? जपान. पहिले जर्मनीचा वापर केला त्यांनी, नंतर जपानचा. त्यानंतरचा 174 प्रश्न, छोडो भारत आंदोलनासाठी काँग्रेसमधील कोणता गट उत्सुक होता? जे छोडो भारतचं जे आंदोलन होतं त्याच्यातील कोणता जो गट होता हा उत्सुक होता? काँग्रेस समाजवादी. 175 प्रश्न, टिळक पर्वाच्या समाप्तीनंतर कोणत्या युगाचा उदय झाला? गांधी युग. त्यानंतरचा प्रश्न, टिळकांच्या अंत्ययात्रे समवेत कोणत्या नेत्याच्या उदयाचे प्रतिकात्मक दर्शन घडले? महात्मा गांधी. गांधीजी आणि टिळक यांच्यात कोणत्या गुणांबद्दल परस्पर आदर होता? आत्मसमर्पण व ध्येयवाद व राष्ट्रभक्ती हे जे त्यांचे गुण होते हे परस्परांबद्दल त्यांना आदर होता. रोलेट विधायक होते च्या संकटांमुळे काँग्रेसची अवस्था कशी झाली होती? हतबल आणि आर्थिक. टिळकांनी गांधीजींची कोणती बाब अचूक ओळखली होती? सुप्तशक्ती व बलस्थाने. टिळकांनी 1920 मध्ये कोणता विचार केला होता? हिंदुस्थानातून बाहेर जाण्याचा त्यांनी विचार केला होता. हे जे विचार होते की मला हिंदुस्थानातून बाहेर जायचे हे आपले विचार त्यांनी कोणाजवळ मांडले होते? तर कृप खाडीलकर यांच्याजवळ. कृप खाडीलकर. जून 1919 पर्यंत गांधीजींची राजकीय ओळख काय होती? तर परिवीक्षाधीन प्रोबेशनरी राजकारणी अशी जून 1919 पर्यंत गांधीजींची राजकीय ओळख होती. गांधीजींनी अन्यायाविरुद्ध यशस्वी सत्याग्रह कोणत्या 3 ठिकाणी केले? चंपारण, खेडा व अहमदाबाद. गांधीजी कोणत्या गोष्टीची लालसा नव्हती? राजकीय पदाची गांधीजींना लालसा नव्हती. आता गांधीजींना लोकमान्यता का नको वाटत होती? तर ती ही एक शृंखला आहे असे त्यांना वाटत होते. गांधीजींचे गुरु कोण होते? गोपाळकृष्ण गोखले. गांधीजींना कोणत्या संस्थेचे सदस्यत्व नाकारण्यात आले? सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी या संस्थेचे सदस्यत्व गांधीजींना नाकारले होते. सदस्यत्व नाकारल्यानंतर सुद्धा गांधीजींनी अर्ज मागे घेतला, म्हणजे तो सदस्यत्वाचा अर्ज त्यांनी मागे घेतला व संस्थेला ते मदत करत राहिले. काँग्रेसमधील जहाल नेते कोणते तंत्र स्वीकारण्यास तयार नव्हते? सत्याग्रहाचं जे तंत्र आहे ते जहाल नेते त्यांना मान्य नव्हते. मग असे 2 गट पडले, जहाल आणि मवाळ. ठीक आहे. टिळकांनी आयुष्यात कोणताही कायदेभंग लढा उभारला होता का? नाही. चिरोल खटल्यानंतर टिळक कुठे राहिले? इंग्लंडमध्ये. आता कोणत्या खटल्यानंतर टिळक इंग्लंडमध्ये गेले होते? तर चिरोल खटल्यानंतर. त्यानंतरचा प्रश्न, इंग्लंडमध्ये टिळक कोणाशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत होते? मजूर पक्षाशी. पण हे जे मजूर पक्ष आहे तो निवडणुकीमध्ये हरला आणि ते मैत्री म्हणजे तो काही प्रयत्न सफल झाला नाही. मजूर पक्ष भारताचा मित्र ठरला का? नाही. त्या काळी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर पंडित मदन मोहन मालवीय हे त्या काळी काँग्रेसचे अध्यक्ष होते. कोणत्या काळी? या काळी जेव्हा टिळक इंग्लंडमध्ये होते, रोलेटचं जे चालू होतं तेव्हा. मालवीय रोलेट विधेयकांना सक्त विरोध करणारे नेते कोण होते? मोहम्मद अली जिना. शंकरराव देवांनी कोणत्या गोष्टीबद्दल खंत व्यक्त केली? आता रोलेट संकटात टिळक परत न आल्याबद्दल, रोलेट जे संकट होतं त्या काळात टिळक परत आले नाही इंग्लंडवरून, त्याबद्दलची जी खंत होती ती शंकरराव देव यांना होती. होम रूल लीगच्या प्रमुख नेत्या कोण होत्या? ॲनी बेझंट. सत्याग्रह प्रतिज्ञापत्रावर सही करणाऱ्या आयरिश महिला कोण होत्या?
त्या होत्या ॲनी बेझंट. आता असा पण प्रश्न येतो आपण वरती घेतलेला आहे की सत्याग्रह प्रतिज्ञापत्र कोणी तयार केलं होते? महात्मा गांधी यांनी हे सत्याग्रह प्रतिज्ञापत्र तयार केले होते. रोलट सत्याग्रहाला उघड विरोध कोणी केला? तर ॲनी बेझंट यांनी. डायआरकीचा अर्थ काय होतो? द्विदल राज्यपद्धती. रोलट प्रकरणामुळे भारतीय राजकारण्यांचा कोणता दोष उघड झाला? त्यांचा पोकळपणा तेव्हा त्या काळी तो दिसून आला होता. ब्रिटिशांशी सहकार्य करून सत्ता मिळवण्याची आशा कोण बाळगत होते? तर लिबरल मतवादी जे नेते होते ते त्यांचं असं मत होतं की आपण ब्रिटिशांशी सहकार्य करून म्हणजे त्यांच्याशी बोलणं वगैरे करून सत्ता मिळवण्याची आपण त्या सत्तेमध्ये येऊ शकतो. काँग्रेस सोडून स्थापन झालेल्या पक्षाचे नाव काय? ऑल इंडिया लिबरल फेडरेशन. वरती आपण बघितलं की जे मवाळने म्हणजे हा पक्ष कशा पद्धतीने स्थापन झाला आहे. ठीक आहे. ऑल इंडिया लिबरल फेडरेशनमधील मराठी नेते कोण होते? मुकुंदराव रामराव जयकर, MR जयकर. वरती शॉर्टमध्ये मी नाव घेतलेलं आहे, आता इथं मी फुलमध्ये नाव घेतलं, मुकुंदराव रामराव जयकर. सर्वजण सेनापती पण एकही सैनिक नाही हे विधान कोणी केले? आता कोणत्या याच्यात सर्वजण सेनापती? तर ऑल इंडिया लिबरल फेडरेशनमध्ये सर्वजण सेनापती हे पण एकही सैनिक नाही हे विधान मोहम्मद अली जिना यांनी केले होते. संस्थानिकांची ब्रिटिश तहजीबी संघटना कोणती होती? तर चेंबर ऑफ प्रिन्सेस. रोलट प्रकरणामुळे भारतीय राजकारण्यांच्या एकमताचे काय झाले? विघटन झाले. भारतीय नेत्यांची गृहीते कशी ठरली? हो. अच्छा, भारतीय नेते कोणते असतात हे आपण नंतर बघूया. पंजाबमधील क्रांतिकारी संघटना कोणती होती? सदर पक्ष आणि बंगालमध्ये युगांतर पक्ष. त्या काळी ब्रिटिशांविरुद्ध हिंसक प्रतिकारवादीची ताकद का कमी झाली होती? तर क्रांतिकारी ज्या संघटना होत्या या दुर्बल झाल्यामुळे ब्रिटिशांविरुद्ध जी हिंसक प्रतिकाराची जी ताकद होती ही कमी झालेली होती. महात्मा गांधींनी भारतीय पुढाऱ्यांसमोर कोणता नवीन मार्ग ठेवला? सत्याग्रह. गांधीजींच्या सत्याग्रहाची रणनीती स्वीकारण्यास काँग्रेस तयार होती का? नाही. गांधीजी कोणत्या गोष्टी पुढे झुकण्यास तयार नव्हते? कॉलोनियल अन्याय. कॉलोनियल जो अन्याय होता यापुढे झुकण्यास गांधीजींचा नकार होता. काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय गांधीजींनी कोणता लढा उभारला? रोलट सत्याग्रह. ठीक आहे. श्रीनिवास शास्त्री सत्याग्रहाबाबत कोणत्या भूमिकेत होते? विरोधक भूमिकेत होते. दिनशावाच्या यांना गांधीजींनी कोणता मार्ग प्रभावी असल्याचे सांगितले? सत्याग्रह. गांधीजींनी रोलट विधेयकांना कसे संबोधले? दडपशाही राजनीतीचा पुरावा असं रोलट विधेयकांना गांधीजी हे संबोधत होते. गांधीजींच्या मते प्रस्थापित नेतृत्वात कोणत्या गोष्टीचा अभाव होता? संघर्षाची क्षमता व इच्छाशक्ती यांचा अभाव होता असं गांधीजींच्या मते त्यांना वाटत होतं. त्यानंतरचा प्रश्न, काही काँग्रेस नेत्यांनी सत्याग्रहाबाबत कोणती भीती व्यक्त केली? हिंसाचार माजेल. त्यानंतरचा प्रश्न, गांधीजींनी काँग्रेसच्या मदतीची वाट पाहिली का? नाही. रोलट सत्याग्रहामुळे कोणत्या युगाची पहाट झाली? तर गांधीयुग. 1857 नंतरचा सर्वात मोठा लढा कोणता मानला जातो? रोलट सत्याग्रह. 1857 नंतरचा जो सर्वात मोठा सत्याग्रह मानला जातो तर तो रोलट सत्याग्रह हा मानला जातो. एप्रिल 1919च्या आंदोलनाचे वैशिष्ट्य काय होते? ते अत्यंत परिणामकारक ठरले. ब्रिटिशांना कोणत्या क्रांतीचे भय वाटत होते? बोल्शेविक राज्यक्रांतीचे भय ब्रिटिशांना वाटत होते. आता हे बोल्शेविक राज्यक्रांती म्हणजे काय किंवा रोलट सत्याग्रह यावर पण आपण एक लेक्चर घेणार आहोत, तर लवकरच मग तो व्हिडिओ आपण अपलोड करूया. गांधीजींना धोकादायक बोल्शेविक म्हणून कोणी संबोधले? लॉर्ड विलिंग्डन. असं गांधीजींना जे लॉर्ड विलिंग्डन होते यांनी धोकादायक बोल्शेविक म्हणून संबोधले होते. लॉर्ड विलिंग्डन कोणत्या प्रांताचा गव्हर्नर होता? मुंबई प्रांताचा. गांधीजींनी रोलट विधेयकांविरुद्ध कोणता प्रमुख प्रश्न उपस्थित केला? अतिरिक्त अधिकारांची गरज आहे का? असा प्रश्न त्यांनी रोलट विधेयकांविरुद्ध उपस्थित केला होता. आता हे जे गव्हर्नर होते यांना जे अधिकार आहेत तर रोलट विधेयक तयार करून त्यांना अजून अतिरिक्त अधिकारांची गरज काय आहे असं गांधीजींनी त्यांच्यापुढे प्रश्न उपस्थित केला होता. सरकारवर गांधीजींनी कोणता आरोप केला? काल्पनिक धोक्याचे निमित्त करून दडपशाही लादली असा आरोप गांधीजींनी सरकारवर केला होता. गांधीजींच्या मते रोलट कायद्याची सर्वात आक्षेपार्ह बाब कोणती होती?
लोकमत तुडवून कायदा लादणे ही रॉलेट कायद्याची सर्वात आक्षेपार्ह बाब गांधीजींच्या मते होती. त्यानंतरचा 234वा प्रश्न, गांधीजींनी आपली भूमिका कोणत्या आयोगासमोर स्पष्ट केली? जे हंटर कमिशन होते, हंटर कमिशन, त्या आयोगासमोर गांधीजींनी ही आपली जी भूमिका आहे ती मांडली होती. गांधीजींच्या भूमिकेला प्रसिद्ध देणारे वृत्तपत्र कोणते? बॉम्बे क्रॉनिकल. आता हे जे आपण हे सर्व जे वाचलं याला या भूमिकेला प्रसिद्ध करणारे वृत्तपत्र कोणते होते? बॉम्बे क्रॉनिकल. गांधीजींनी कोणत्या गोष्टीचा देशभर प्रचार केला? सत्याग्रहाची निकड व कार्यपद्धती.